रायगड जिल्ह्यामध्ये 10 नगरपरिषद निवडणुका ज्या त्या जाहीर झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये मुरुड जंजिरा नगरपरिषद देखील समावेश आहे आणि त्याचमध्ये नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटातर्फे आराधना दांडेकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। दांडेकर यांच्या कुटुंबामध्ये गेली 5 टर्म जे आहे ते सदस्य पद जे होतं, त्यांचे वडील जे ते मंगेश दांडेकर नगराध्यक्ष पदासाठी 1 टर्म उमेदवार होते आणि आता आराधना दांडेकर यांना देखील ती उमेदवारी देण्यात आलेली आहे। थेट बातचीत करूया दांडेकर यांच्यासोबत। मॅडम, तुमची उमेदवारी जाहीर झालेली काय सांगाल? मला सर्वप्रथम माननीय तटकरे साहेब त्यांचं आभार मानावंसं वाटतं की त्यांनी माझ्यावरती इतकी मोठी जबाबदारी इतक्या विश्वासाने टाकली आणि आमचा राष्ट्रवादी काँग्रेस जे पक्ष आहे त्याचंही मी आभार मानते की माझ्यावरती त्यांनी विश्वास दाखवला आणि मला ही संधी दिली। काय विजन आहे, कशा पद्धतीमध्ये मुरुडचा विकास आपण करणार आहात, काय ध्येय धोरण आपण आखलेली आहेत का? पहिले म्हणजे मला वाटतं की तरुण पिढीला ही संधी दिली जात नाही आणि ती संधी आता माझ्यावरती दिलेली आहे मला। तर मुरुडचा विकास जर म्हटला तर मुरुडचा विकास गेल्या ह्याच्यामध्ये पण खूप झालेला आहे, पण त्याला विकास म्हणू शकत नाही असं मी मानते। तर माझं विजन असं आहे की मुरुडमध्ये जे आपलं निसर्ग आहे, एवढं छान निसर्ग आपल्याला लाभलेला आहे, ते आपण तसंच ठेवून मुरुडचं अजून डेव्हलपमेंट कसं करता येईल ह्याचा मी जास्त विचार करते। आणि मी नेहमी माझ्या बाबांना सुद्धा सांगत आली आहे की मला मुरुडच्या बायकांसाठी किंवा मुरुडच्या जे लोकल्स आहेत त्यांच्यासाठी मला काहीतरी एक रोजगार आणायचा आहे इथे। तर आम्ही नक्की त्याच्यासाठी प्रयत्न करू आणि मला खात्री आहे आमचे तटकरे साहेब आणि जे इतरही तटकरे कुटुंबीय आहेत ते आम्हाला साथ देतील ह्याच्यामध्ये। एकंदरीत मॅडम, आपण जर पाहिलं तर मुरुड हा सीफेस मोठा मुरुडला लाभलेला आहे, बीचेस आहेत, मात्र तिथे पर्यटक जे ते जगभरातून येत असतात त्यांना असुविधांना सामोरं जावं लागतं। यासाठी काही उपाययोजना आपण करणार आहात? पहिले म्हणजे स्वच्छता आम्ही करायला हवी मला वाटतं, कारण की मुरुडमध्ये बाबा जेव्हा होते त्यावेळेला मला आठवतंय मुरुड बऱ्यापैकी स्वच्छ असायचं, रोज स्वच्छता व्हायची, पण ह्या काही कालावधीमध्ये ती नाही होते आता। तर पहिले म्हणजे स्वच्छतावरती मी जास्त फोकस करेन, त्याच्यामुळे मला वाटतं पर्यटक ऑटोमॅटिक आपल्याकडे येतील। त्यानंतर आपल्याला खूप छान बॅकवॉटर्स लाभलेला आहे, तर त्याच्यामध्ये आपण काहीतरी करून लोकल्सना आपण व्यवसाय देऊ शकतो। मुरुडच्या प्रवेशद्वारावरती म्हणजे मुरुडमध्ये येण्यासाठी रस्ते देखील खडतर आहेत, त्याकडे आपण कसं पाहताय? बरोबर आहे, रस्ते खूपच नाही आहेत आता चांगले, पण आमचे खासदार सुनीलजी तटकरे यांच्या सहकार्याने आणि त्यांच्या पाठिंब्याने आम्ही नक्कीच खूप छान रस्ते आम्ही मुरुडसाठी घेऊन येऊ, हे नक्की करू आम्ही। अलिबागमध्ये देखील महिला राज, मुरुडमध्ये देखील महिला राज, महिलांची याच्यामध्ये उद्दिंगत होत आहेत किंवा महिलांना एक नवीन काम करण्याची संधी मिळत आहे, एक महिला म्हणून याकडे आपण कसं पाहताय? ही संधी महिलांना मिळते आत्ताच्या ह्याच्यामध्ये, ही खूप मोठी गोष्ट आहे असं मी नाही म्हणू शकत, मिळायलाच पाहिजे, कारण की महिला आणि पुरुष हे जर खांद्याला खांदा लावून पुढे जात असतील तर नक्कीच पूर्ण देशाचंही आपण खूप पुढे नेऊ शकतो आपल्या देशाला। एक तुमच्या दृष्टिकोनातून म्हणजे पक्ष बाजूला ठेवला तर तुम्ही एज्युकेटेड आहात, तुमच्या दृष्टिकोनातून मुरुडसाठी काही विजन आपण आखलेलं आहे का? हो, मी व्यवसायाने एक फॅशन डिझायनर आहे, त्याच्यामुळे मी नेहमीच विचार करायची की मुरुडमध्ये एक अशी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असावी जिथे आपण स्वतः फॅब्रिक्स प्रोड्यूस करायचे, स्वतः फॅब्रिक्स मॅन्युफॅक्चर करायचे। आता आपल्याला एवढे छान शेती आहे जिथे केळी वगैरे असतात, तर केळ्यांच्या स्टेम पासून, ट्रंक पासून फॅब्रिक्स बनतात, तर ते आपण इथे करू शकतो नक्कीच मुरुडमध्ये। एकंदरीत मुरुडचे नारळ व्यावसायिक देखील आहेत किंवा मुरुडचे स्थानिक काही व्यावसायिक आहेत, त्यासाठी काही ध्येय धोरण आखले? नाही, तसा काही विचार नाही आहे, अजून ह्याच्यावरती विचार नाही केला। एकंदरीत आपण जर पाहिलात तर या होत्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या मुरुड जंजिराच्या उमेदवार आराधना दांडेकर। राज वैशंपाळ, टीव्ही मराठी, मुरुड, रायगड।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.